कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजची सकाळ रोजच्या सारखी नाही देवा, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय। अस्वस्थ वाटतंय मला, असं वाटतंय की काहीतरी वाईट घडणार आहे, विपरीत घडणार आहे। असं काय बी व्हायला नको। ऍक्च्युली मी तुला अजून एक गुड न्यूज देणार आहे। तुझा जीव असलेली तुझ्या देवीची किर्लोस्कर कंपनी लवकरच पाण्यात फुटणार आहे। त्यामुळे आता किर्लोस्कर कंपनीला भिकेला लागण्यापासून कोणच वाचवू शकत नाही। तुला काय वाटतं मी आदित्यशी लग्न करणार आहे? शी, ऐक ना, माझे गोल्स ना खूप मोठे आहेत। हे आदित्यशी लग्न वगैरे करणं माझं गोल नाही आहे। किर्लोस्करांना बरबाद करणं माझा गोल आहे। काय वाटेल ते झालं तरी मला तिकडे जावंच लागणार। त्याशिवाय त्या अनुष्का मॅडमचा प्लॅन काय आहे हे मला कळणार नाही। मी त्यांना माझ्या घरच्यांच्या जीवासोबत नाही खेळू देऊ शकत। मी बराबर ओळखले त्यांना, त्या दिसतात तशा अजिबात नाहीत। त्यांनी किती सहजपणे प्रिया मॅडम माझ्यामध्ये भांडण लावून दिलं हे समजणं त्यांनीच ठरवून केलंय। पारू अनुष्का किर्लोस्करांची होणारी सून आहे, तू तिचा अपमान करतेस? हे बघ पारू, आम्ही दोघी सुना आहोत त्या घरच्या, आणि तू फक्त एक यावर जरा पटापटा। ए हाय, ओ हो येस, वा वा वा, मिस ब्रँड अँबॅसेडर, फायनली आलात तुम्ही तुमच्या किचन मधून बाहेर। आता तुम्हाला घराघरात पोचायचं आहे। पारू, आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी। रेडी आहेस ना तू? आणि आज तुझा ड्रायव्हर मी असणार आहे, चालेल ना? ये बस, ये इकडे पाहतो। अगं बस ना, मी मागे बसेल। आणि हो, तू आदित्यच्या जवळ बसण्याने मला काही वाईट वाटणार नाही। तर तू ब्रँड अँबॅसेडर आहेस, बस ना तू आदित्यच्या शेजारी बस। हा अनुष्का, तू जा आदित्य सोबत पुढे। तुम्हाला तसं इव्हेंटच्या इथे जाऊन तयारी करायची आहे। पारू येईल ना प्रिया आणि प्रीतम सोबत? ओके। आमच्यासोबत कशाला? अगं केवढी जागा आहे गाडीत, ती मागे बसेल ना। हो आई, आम्ही प्रीतम, मी काय म्हणते, आदित्य दादा आणि अनुष्काला जाऊ दे ना पुढे। नाही म्हणजे त्यांना पुढे जाऊन इव्हेंटची तयारी वगैरे पण करायची आहे, आणि तेवढीच त्या दोघांना एकमेकांची कंपनी मिळेल। पारू येईल आपल्या सोबत, आणि शिवाय हरीश पण आहेच की। अरे हो हरीश, मी विसरलो, तो कधीपासून गाडीजवळ उभा आहे। चला चला चला, निघूया लवकर। ये चालेल का? चल पारू। आई येतो मी। हो। गाड्या कुठे गेल्या? मला जायचं होतं ना त्यांच्यासोबत। तुम्ही एक काम करा, प्लीज प्लीज थांबवा ना ती गाडी, मला त्यांच्यासोबत जायचं प्लीज। अगं, आपल्याकडे काही फक्त 2च गाड्या नाही आहेत हो ना, पण काय आहे ना, मला माझ्या म्हणजे सेम एजच्या लोकांसोबत जायला आवडेल। आदित्य, म्हणूनच तुला आमच्या सोबत थांबवलंय। आईले मॅडम, गाडी तयार आहे, निघायचं का? हो गाडी काढ, श्रीकांताला की लगेच निघू। चालेल। श्रीबाई, पारू,
काल ना मी त्या इव्हेंटच्या ठिकाणी जाऊन आलो. कसली कमाल तयारी सुरू आहे माहिती तिकडे. अरे तुझे ना एवढे मोठमोठे बॅनर लावलेत, लोक तर त्यांच्या घरातला कार्यक्रम असल्यासारखे तयारी करतात. आणि हे तुझी स्पीच रेडी आहे ना, म्हणजे पाठांतर वगैरे झालंय ना सगळं? नाही, मला नाही जमलं काल पाठ करायला. ओके ओके, काळजी करू नकोस, डोंट वरी. तसंही लोक तुझं भाषण ऐकायला येणार नाही, तुला बघायला येणार आहेत. हे पण पारू, तू ग्रेट आहेस, कमाल आहेस तू. म्हणजे सगळ्यांना आपलीशी वाटतेस. कोणाची मुलगी, कोणाची बहीण, सगळ्यांना वाटतं आपल्याच घरातलं कोणीतरी येते. हरीश, तू जेलस होत असशील ना बाबा? नाही म्हणजे आता तुझी बायको इतकी फेमस आहे, ब्रँड अँबॅसिडर आहे, आता तर मॉडेलिंग करणार आहे. कठीण आहे तुझं. काही काय सर, मी का जळेन? उलट मला अभिमान वाटतो पारूचा. हाय ना प्रीतम, कोणाचा कशावरून जळफळाट होईल ना काही सांगता येत नाही. हो ना पारू? पारू, तुझ्या स्वागतासाठी मी आधीच पोचली इथे. धुमधडाकात व्हायला पाहिजे ना एकदम तुझं स्वागत. ये लवकर, तुझ्या एंट्रीसाठी मोठा बॉम्ब लावतीये मी. आज या बॉम्बच्या स्फोटाने अख्खं गाव हादरेल आणि मग लोक खरंच म्हणतील चांगली होती बिचारी पारू नावाची एक मुलगी. हा बॉम्ब मी लावतीये खरा, पण ब्लास्ट मात्र तुझ्याच हाताने होईल. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, आम्ही ना तिकडे मोकळ्या माळ्यावर झोपलो होतो. बेड नव्हता आमच्याकडे. बेड काय, साधं जेवायला नव्हतं. सगळं पारूने केलं. काय झालं प्रिया, मूड नाही आहे का तुझा? माझ्या मूडला काय झालंय? बरी आहे मी. ओ हिरो, थांबा थांबा जरा, दिसतंय मला सगळं. त्यांची ना आता रोमिओ जुलिएट सारखी लव्ह स्टोरी सुरू झाली असती. मी विलन म्हणून थांबवले. हो, काही काही सर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.